ड्रग्ज प्रकरणी दिल्लीमधनं अटक केलेल्या 3 आरोपींना पुण्यामध्ये आणण्यात आलंय। दिल्लीत छापेमारी करत पुणे पोलिसांनी 970 किलो ड्रग्ज जप्त केलं होतं। याच कारवाईमध्ये 3 आरोपींना सुद्धा पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। संदीप कुमार, संदीप यादव आणि दिवेश भूतानी अशी या तिघांची नावं आहेत। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला अधिक माहिती देतात। मिकी, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडनं काय अधिक माहिती मिळतेय? न्यांदा, जर आपण बघितलं तर या संपूर्ण ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यातील 3 आरोपी काल दिल्लीवरून पुण्याला आणण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आता पुढे इंट्रोगेशन केलं जाणार आहे। त्यांच्याकडे विचारपूस केलं जाणार आहे की दिल्लीमधून नक्की ते कुठं ड्रग्ज पाठवत होते। प्राथमिक माहिती जी पोलिसांना प्राप्त झालेली आहे त्यानुसार ते पंजाबला देखील पाठवत होते, तिथूनच ते पुढे लंडन या ठिकाणी देखील जात होतं आणि त्याचबरोबर पोलिसांनी आणखीन धक्कादायक माहिती दिली आहे, ते म्हणजे यामध्ये दुबई कनेक्शन देखील पुढे समोर येण्याची शक्यता आहे, असं देखील पोलिसांनी आतापर्यंत या तपासात अंदाज वर्तवलेला आहे। परंतु आज जर आपण बघितलं तर जे संपूर्ण ड्रग्ज आहे दिल्लीमध्ये, जे 970 किलो ड्रग्ज एमडी ड्रग्ज तिथं साठा जप्त केलेला होता, तो देखील एका कंटेनरच्या माध्यमातून पुण्यात काही वेळात दुपारच्या सुमारास पोहोचणार आहे। आरोपी ऑलरेडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्या तिन्ही आरोपींना दुपारी कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। परंतु हे ड्रग्जचं रॅकेट पूर्ण चालवणारा जो मास्टर माइंड आहे तो देखील आता पुणे पोलिसांना कळालेला आहे, तो म्हणजे सनी दुनिया असं म्हणून त्याचं नाव आहे, सनी दुनिया। 2016 मध्ये या अगोदर देखील त्याला पुणे पोलिसांनीच अटक केलेली होती। तो कुरकुम MIDC याच ठिकाणी ड्रग्ज तयार करत होता। काही वेळ त्यांनी आत जेलमध्ये देखील त्या ठिकाणी घालवलेला आहे आणि तिथंच इतर काही दुसऱ्या आरोपींची तिची ओळख झाली। त्याच्यामध्ये हैदर जो शेख आहे त्याचा देखील समावेश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।